नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर आज मी बारामतीला चाललो आहे आणि तुम्हाला पुढं बारामतीत काय आहे ते दाखवणार आहे. तरी आपल्या घरापासून बारामती 10 किलोमीटर अंतरावर आहे. तरी आपल्याला जायला 10 मिनटं लागते. तरी मी बारामतीत गेलो तुम्हाला पुढे दाखवतो. आणि आधी तुम्हाला वाटलं असेल आपला ब्लॉग बंद झाला. आपला ब्लॉग बंद होत नाही. तरी माझा ब्लॉग पाहायला तुम्हाला आनंद वाटतो हे मला आधी माहीत आहे. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पहा आणि माझा व्हिडिओ आवडल्यावर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक केल्यानंतर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बारामतीत. इथं बारामतीत आलो आहे तर तुम्हाला स्वामी समर्थ मठ दाखवतो. ही बघा किती स्वच्छ बारामती दिसत आहे. ते सगळं पुढं काय 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 ना मी तुम्हाला दाखवणार आहे. तरी तुम्ही पाहू शकता किल्ला आहे जुना. तर मित्रांनो, मंदिर आता बंद आहे. आता आपण दुपारी आलेलो असल्यामुळे आता चालू नाही. तर मित्रांनो, तुम्ही वाडा बघू शकता. तर पुढे तुम्हाला मी वाडा दाखवतो. आता तर मित्रांनो, तुम्हाला मी बारामती दाखवतो. तुम्ही पाहू शकता वाडा आहे. तर मी बारामतीत आहे. तरी तुम्हाला बारामती पाहायची असेल तर तुम्ही बारामतीत येऊ शकता. मी तुम्हाला बारामती फिरवू शकतो. पुढं तर मित्रांनो, हे बघा शौचालय आहे इथं. ही माझा मित्र आहे. तरी तुम्ही इथं पाहू शकता. तुम्हाला दाखवतो पुढे कसलं भारी केलेलं आहे. तर हे आपली बारामतीच्या अजितदादा पवार यांनी सगळं केलेलं आहे. तुम्ही बघा ही नदी दिसत, ही नदी आहे करा नदी. हे नदीच्या साईडने सगळं लावलेलं आहे. तरी तुम्हाला दिसत आहे असं चालत जायला केलंय. तरी अजून अजितदादा असते तर अजून खूप मोठा विकास झाला असता. तरी अजून खूप आहे. तरी तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही बारामती ड्रोनद्वारे बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी तोंड धुतोय की ऊन लय आहे, तापमान खूप आहे. आपले तापमान जे आहे ते 45 डिग्री असल्यामुळे बारामतीमध्ये 43 डिग्री तापमान आहे उन्हाचं. ते उन्हाने डोळ्याला त्रास होतो. तर म्हणून गार पाणी धो. आता काय नाही उन्हात काळजी घ्या. उन्हात फिरू नका. पाणीचा भरपूर बाकी तर काय नाही. तर मित्रांनो, आपण बारामतीमध्ये आलेलो आहे. तर बेगोन चौकात आलोय आपण. तुम्हाला इथं बारामती दिसतो झेंडा. तर इथं बेगोन चौक आहे. तुम्ही बारामती पाहू शकता. तरी आता इकडं पुनावला गार्डन आहे. फॅमिली जसं की आपल्याला काय तसलाणार नाही. तर आपल्या तुम्हाला पुढं अजून काय काय बारामतीत आहे ते दिसत. तरी शाळा आहे. तुम्ही पाहू शकता शाळा. कुठं जायचं असेल तुम्हाला आपल्या अजितदादांनी बारामती पहा कसली भारी केलेली आहे. तरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही असले. तरी तुम्ही एकदा बारामतीत आला तरी तुम्हाला बारामतीतनं बाहेर निघूच वाटणार नाही. असला भारी आहे ना त्या अजितदादा.
तुम्हाला पुढे पंचायत समिती दिसते नवीन बांधलेले आहे, जसं की संचट भाव नावाने बांधलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पंचायत समिती. इथे आमचे पाहुणे आहेत जे नगरसेवक आहेत. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता विद्याप्रतिष्ठान पाशी आलेलो आहे. तरी आपल्याला अजितदादांच्या मूर्तीस्थळी राहून तुम्हाला अजितदादांच्या मूर्तीस्थळीपासून जाऊन श्रद्धांजली द्यावी लागेल. तरी तुम्हाला पुढे दिसेल, तरी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही ग्राउंड पाहत आहात. तरी जेव्हा अजितदादांचा अपघात झालता त्यावेळी तेव्हा अजितदादांना इथंच आणले होते. तर या आहे विद्याप्रतिष्ठानची शाळा आहे, आणि इकडं बी आहे आणि इकडं बी आहे, अशी लई मोठी आहे. तर अजितदादांना कुठं आणलं होतं आणि त्यांचा अंत्यविधी कुठं झाला ते तुम्हाला पुढे दिसेल. मी दाखवतो. आणि तिथं पुढे काम चालू आहे. ते अजितदादांच्या इथं मारक बांधणार आहेत, म्हणजे त्यांचा पुतळा तिथं बांधायचा आहे. हे ग्राउंड आहे. इथं दररोज सकाळची मुलं मुली इथं व्यायाम करतात. 1600 मीटर आपण पळू शकतो याच्यावर. आणि झाडांच्या पलीकडे हॉस्टेल आहे मुलांचं, आणि ही शाळा आहे. म्हणजे अशी खूप मोठी शाळा आहे. असं महाराष्ट्रामध्ये बारामतीत सगळ्यात मोठी शाळा आहे. तरी महाराष्ट्रामध्ये कुठंच एवढं मोठं नाही. तर बारामतीत नाव येतं. तरी तुम्ही बारामतीत बघा येऊ शकता. तर तुम्ही आला तर मी दाखवू तुम्हाला. डिप्रेशनमध्ये लिंक दिलेली आहे, तर ती तुम्हाला दिसेल तिथं बारामती ट्रेनद्वारे. तर मी पुढे गेलो तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, इथं काम चालू आहे. म्हणजे इथं खूप मोठं असं बांधायचं आहे. इथं काम चाललेलं आहे. ते अजितदादांचे तसले बनवायचे की तुम्हाला इथे दिसत आहे. तरी तुम्ही पाहू शकता ग्राउंड. इथे अजितदादांचा अंत्यविधी झाला. हे बघा, व्यायाम करण्यासाठी अजितदादांनी केलेलं आहे. तरी आता आयुर्वेदिक सगळीकडे व्यायाम करायला दिलेला आहे. आता आपले अजितदादा नाही, त्याच्यामुळे जरा बारामतीचं कसं होतं काय सांगता येत नाही. पण हे अजितदादांनी आपले चांगले केले ना, ते व्यायाम करण्यासाठी आपले ती मदत राहतो. म्हणजे असं बघा. परत ना तुम्हाला दाखवतात म्हणजे पायासाठी. परत पुढे धावतो तुम्हाला पुढे बसून येतो. परत आज उभा राहून येते जरा. हे बघा, म्हणजे आपले कमरक दुखत नाही, म्हणजे आता खालीच मोडतं येत. ते असं अजून भरपूर व्यायामाचं लावलेलं आहे. तुम्ही बारामतीत येऊन पाहू शकता. तुम्हाला सगळं दिसेल. अजून दाखवतो पुढे. हे आहे ते असं धरायचं आपण.
म्हणजे ते हातात असं ही हातात हाडूक मध्ये होतं दुखायचं आता समजा एखाद्याला सायकल नाही तर आता आपल्याला पायाचा व्यायाम करायचा. आता म्हातारीला सायकल चालवता येत नाही, कोणाला सायकल द्या वाटतं राहायला रस्त्याला, तर आपण याचा साध्या पद्धतीने इथं बसून इकडं असं बसून तुम्ही आपण असं पायाने असं साध्या प्रकारात करू शकता. परत नाही अजून पुढं काय असेल ते असेल तरी अजून तिथं पिण्याचं पाणी घेऊ द्या आहे जरा अजितदादांनी, तर तुम्हाला पाणी दाखवते तुम्ही पुढे. तर असलं व्यायाम करायचा आहे. परत नाही असं खाली झोपून असं पायाचं पिण्याचं पाणी ठेवलं. पिण्याचं पाणी थंडगार पिण्याचं पाणी असतं, इथे दाखवा पिण्याचे पाणी ड्रिंकिंग वॉटर. तर इकडे बघा तुम्ही असं पाहू शकता. आता मी पाणी पित आहे तर तुम्हाला वाटत असेल ते हात धुवायचं पाणी नसतं, लोकांना ताण लागतं, उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाण्याची कमतरता भासते, त्याच्यामुळे पिण्याचं पाणी असतं. तर तुम्ही पाणी पाहू शकता गार पाणी एकदम. तर मित्रांनो इथं बारामतीतलं डी-मार्ट आहे. तर आता आपल्याला जायचं आहे विद्यानगरी UP कॉलेजमध्ये जायचं आहे. आपल्या 11वी-12वीचं ॲडमिशन बघायचं आहे आपल्या मित्राला. तर ते ॲडमिशन कसं आहे ते बघायचं आहे. आता आतमध्ये जाणार आहोत आपण, पुढे पाहू शकता. तर तुम्ही आत पाहू शकता ही विद्याप्रतिष्ठान खूप मोठी शाळा आहे. तुम्हाला आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहे. आता आपण आत जाणार आहे. तर मला आतलं काही लय दाखवू शकत नाही, थोडंच दाखवू शकतो. तर व्हिडिओ काढण्यास सक्त मना आहे. तरी इथं मित्राचे ॲडमिशन बघत आहे. तरी तुम्हाला दिसतंय ते तुम्हाला पुढं दाखव. तर मित्रांनो आम्ही UP कॉलेजमध्ये मित्राला ॲडमिशन घ्यायला गेलो. तरी आतमध्ये मी तुम्हाला दाखवू शकलो नाही की आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. तरी मित्राचं कागदपत्र काय लागतील, पुढं काय काय नाही ती माहिती घेण्यासाठी गेलो होतो. तरी माहिती घेतली. तरी त्याला उद्या रजिस्ट्रेशन करायचं आहे. तरी त्याला काय आवडली ना. तरी आता आम्ही आलो आहे रिलायन्स मॉलमध्ये आलेलो आहे. तुम्हाला रिलायन्स मॉल दाखवणार आहे. तरी मला पुढे बघायचं आहे, दाखवतो. मित्रांनो तुम्ही रिलायन्स मॉल बघू शकता बारामतीतला. तरी मोबाईलचा रिलायन्स मॉल आहे, पण बिना परवानगीशिवाय आपल्याला आतमध्ये येऊन देत नाहीत रिलायन्स डिजिटलमध्ये. तर आपण राहणार आहोत जुडिओमध्ये. तर जुडिओत येऊन देतात. खालनं गाड्या दिसत आहेत सगळे. तरी तुम्हाला मी आतमध्ये धावतो. फायनल मित्रांनो आपण आतमध्ये आलो आहे. तुम्हाला कपडे दिसत आहे. तर आपण आपल्याला कपडे बघत आहोत. आता ही चप्पल. मित्रांनो शर्ट बघितला तर शर्ट पॅन्ट खूप मोठा आहे. तर साईज आपली बसत नाही साईज, त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं. तर मित्रांनो आपण आतमध्ये जाणार आहोत. आता तुम्हाला दिसेल आतमध्ये काय आहे. इथं बाजार असतो आतमध्ये मोठा, तो बाजार दिसू शकेल. तर मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपण वर चाललो आहे. तर आपण याच्यावर चालले. तरी तुम्ही पाहू शकता रिलायन्स मॉलमधला आहे. तरी तुम्हाला दिसतंय. तर आता आम्ही आलो आहे मजारच्या आतमध्ये आलेलो आहे. तरी तुम्हाला दिसेल इथं खेळ असतात. बाजार खाली होता, ती बाजार दाखवायचा माझ्या लागतं. आता खेळ इथं बंद होता आलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता पुढे काय आहे ती सिनेमा. जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही इथं सिनेमा बघण्यात येऊ शकता. इथं आपलं राजे शिवाजी पिक्चर आलेला आहे ते इथं पण आहे. खेळ दिसत आहेत आतमध्ये तुम्हाला. तर इथं तिकीट काढायचं असतं पिक्चर बघायचं. इथनं आतमध्ये जायला इथं
तो काही नवीन पिक्चर आलेला आहे राजे शिवाजी. हा, इथनं आतमध्ये तिकीट, आता तिकीट बंद झाला आहे. नाही झालं. तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत, तरी तुम्हाला दिसेल. इकडे पाठीमागं काम चाललंय जरा, म्हणून ते लावलेलं आहे. तर तुम्हाला दिसतंय. तर मित्रांनो, आपण रिलायन्स बाजारमध्ये आलेलो आहे. तर आता आपण बाजारमध्ये आले, ते तुम्हाला दाखव. बाजारमध्ये कपडे दाखवते तुम्हाला, काय नाही. तर हा बाजार बारामती सगळ्यात मोठा बाजार आहे. तर तुम्ही बाजार पाहू शकता. हे महाराष्ट्र म्हणजे भारताच्या आशिया खंडातील श्रीमंत उद्योगपती श्री मुकेशजी अंबानी यांचा रिलायन्स मॉल आहे. तरी इथं चप्पल असते ते काय. तरी बाजार, कपड्याचा बाजार खूप मोठा आहे. चप्पली तुम्ही पाहू शकता. तरी अजून इकडे कपडे खूप खूप मोठी ब्रँड, म्हणजे ब्रँडचे कपडे विकायला असते. तरी तुम्हाला दिसू शकतात. तर अजून मी तुम्हाला पुढे धावतो, इथं ऑफरही येऊ शकतात. ताई आपण बाजार दाखवतोय तुम्हाला, थोडं थोडं यामध्ये मी दाखवेल, थोडं थोडं दाखवतो. झालं का? तरी खूप म्हणजे खूप मोठा बाजार आहे. इथं सर्व प्रकारची वस्तू विकायला असतील. इथं जसं की आंबा आहे पुढं, तसं भाजीपालाही सुद्धा विकले जातं. मँगो 299. इथं थंडगार पेय सुद्धा मिळतं, थंड पेय. हे तुम्ही पाहू शकता, थंड पेय. आम्रखंड. इथं भाजीपाला सुद्धा मिळतो. मित्रांनो, आपण रिलायन्स मॉल पूर्ण बघितलेला आहे. तरी आता आपण चाललो आहे. तरी आपला बरोबर पडलो. मग आता आपलं बघून झालेलं आहे रिलायन्स मॉल. तर नेमक्यात काय दाखवलं नाही. तर बस बाकीचं काय तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बारामतीत येऊ शकता. मी तुम्हाला फिरवू शकतो बारामती. तरी इकडून तुम्ही फिरायला तरी मी दाखवू शकतो. इथं काय मॉल आहे. तर इकडं खूप मोठा आहे. इकडं काय हे सगळं असतं. तुम्ही बघायला आल्यावर तुम्हाला दिसू शकतो. तर गाड्यांची ऑफर आलेली आहे. पुन्हा गाडी घ्यायची असेल तर गाडी घ्या. फक्त तुम्हाला दाखवली होती, बाकीचा काय विषय नाही एवढं. तर मी तुम्हाला आता एक दाखवले, तरी तुम्हाला माझे व्हिडिओ लाईक करावे लागणार. आणि जे बारामतीतून बघतात आणि जे बारामतीकर आहेत त्यांनी सुद्धा लाईक करावी आणि सबस्क्राईब करावी. धन्यवाद. अजून पुढं काय असेल ते आपण पाहूया. नमस्कार मित्रांनो, तर मी तुम्हाला आता दाखवलं आहे आतमध्ये. तर ते तुम्ही पाहिलं असेल तर व्हिडिओला लाईक करावी. आणि मी तुम्हाला काय अख्खी बारामती दाखवू शकत नाही. बारामती सगळ्यात मोठी आहे. तर तुम्हाला बारामती बघायची असेल तर मी डिप्रेशनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या डिप्रेशन लिंकमध्ये जाऊन तुम्ही बारामती बघू शकता. आणि तर आता बसलो, काय आलं आहे जरा म्हणजे बसाव. तरी तुम्हाला इथं बारामती दिसत आहे. इथं बसायला ही झाडे, सगळी बारामतीमध्ये झाडे आहे.
तरी ते माझा मित्र आहे. तर आम्ही थांबलो पाणी पिलो बसलो आणि तुम्हाला दाखवतो अजितदादांचे सहयोग सोसायटी आहे इथं. इथनं अजितदादा आतमध्ये अजितदादांचे निवासस्थान आहे आतमध्ये. म्हणजे त्यांचं इथे घर आहे बारामती. त्यांचं अजितदादांचं मूळ गाव आहे काटेवाडी. तर ते इतर राहत्यांमध्ये काम त्यांना उशीर झाला आहे म्हणजे असं काय. तर आता काय विषय नाही. तरी तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे. तर पुढं बिल्डिंग दाखवणार आहे. जरा बिल्डिंग दिसत तुम्हाला. बिल्डिंग कशी आहे ती दाखवतो. आणि एक विषय त्याआधी आपला ब्लॉग येत नव्हता की मी बाहेर फिरायला जात होतो. पण ब्लॉग काढायचे माझे काय आठवणीत येत नव्हतं. त्याच्यामुळे मी ब्लॉग काढत नव्हतो. तरी तुम्हाला वाटलं असेल आपला ब्लॉग बंद झाला. तर आपला ब्लॉग बंद होऊ शकत नाही. तरी तुम्हाला माझा ब्लॉग आवडतोय मला माहीत आहे. तरी तुम्ही लाईक करता. तरी मला तुम्हाला सपोर्ट करावं लागेल. तरी व्हिडिओला लाईक करावी आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो ही माझी शाळा आहे जुने. तर ही शाळा तुम्ही पाहू शकता. शाळेचं नाव आहे सक्सेस कोड अकॅडमी. तर दिसत आहे. तर नमस्कार मित्रांनो, हा फ्लॅट आहे. हा एक मजली 2 आणि 3 म्हणजे हे आपले फ्लॅट 3 फ्लॅट आहेत. तर ते आपण आतमध्ये काय दाखवू शकत नाही. तर ते भाड्याने दिलेले आहेत आपण. तर कोणाला घ्यायचं असेल तर मला संपर्क करू शकता ना. तर मी तुम्हाला बारामती थोडकून देऊ शकतो. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे माळ्यावरची देवी बारामतीतली. तर ही बारामतीतली देवी आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आतमध्ये. तर बारामती आल्या म्हणजे दर्शन घेऊन जाऊ. तर दर्शन घेतलं की आपलं बरं आहे म्हणजे देवाचा आशीर्वाद मिळतो. तरी तुम्हाला महावर्षी देवी दाखवतो आतमध्ये. तर ही आहे महावर्षी देवी. म्हणजे बारामतीत हे देवीची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते. तरी तुम्ही इथं दर्शन घ्यायला येऊ शकता. ते तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो आता दर्शन घेतलं. आता आपण बाहेर आलेलो आहे. आता बाहेर दर्शन घेतले की मग पुढचं बघू. तर मित्रांनो बारामती बस स्टँडवर आलेलो आहे. तरी मंद यावं तिथं मला दाखवा व्हिडिओमध्ये. तुम्हाला बस स्टँड दिसत आहे. तरी तुम्ही पाहू शकता. तरी कसं आहे ते दिसते. आणि मी डिप्रेशनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बारामती बस स्टँड सुद्धा दिसू शकेल. तर मित्रांनो चहा पितोय. ऊन आहे म्हणजे उन्हाने लई गरम होतं. त्यासाठी गरम चहा प्या म्हणजे भारी वाटतं. आम्ही चहा प्रेमी आहे ना त्याच्यामुळे आम्हाला चहा पिऊ वाटतं. माझा मित्र आहे. मित्रांनो तुम्हाला बारामतीत बस स्टँड दिसत आहे. तरी तुम्ही इथं बस स्टँड पाहू शकता. आपण टायटन हाऊसमध्ये चाललेलो आहे. तर गाड्या घ्यायची आहे मला. तुम्हाला धावतो. मित्रांनो आपण मासळी बाजारमध्ये आलोय. तर तुम्हाला मी मासे दाखवू शकतो. तर तुम्ही मासे बघू शकता. मासे पहा. तर मित्रांनो तुम्ही मासे पाहू शकता. इथे मासे आहेत. तरी ते मासे दिसतात. तरी हे आहेत शार्क मासे. सगळे माशाचं मोडकं. तर मित्रांनो ही मासे पहा. अरे छोटे मासा आहे. तरी तुम्हाला खेकडं पाहायला छोटे. तर मित्रांनो
आता आपण बारामतीतनं गरज आलोय. आपलं गाव थोडं जवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे. आपण 10 मिनिटात पोहोचू शकतो. तर आता मी तुम्हाला बारामती दाखवली. तरी तुम्हाला पूर्ण बारामती बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली. त्या लिंकवर जाऊन तुम्ही बारामतीला पाहू शकता. नाहीतर आणि बाकी काय विषय नाही एवढं. आणि लाईक करा माझ्या व्हिडिओला. म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब पण करा. आणि सबस्क्राईब शेजारी बेल दिलेली असते ती दाबा आणि नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.